मेंढपाळ बांधव व शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्याला घेऊन आज बच्चू कडू आहे जे वाळा आंदोलन करणार आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयावर संपूर्ण जे मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे आपल्यासोबत बच्चू कडू आहेत. भाऊ काय नेमक्या मागण्या आहेत? हिंदू मेंढपाळांचा हा विषय आहे. हिंदू मेंढपाळ जे आहे त्यांना वन कायद्यामुळं चराई बंदी केली, चाराला छत्र नाही. दुसऱ्या इकडे परराज्यातले जनावरं इथं येतं, ते रोगराई घेऊन येतं म्हणून सगळ्यावर त्याचा परिणाम पडतं. राहायला साधं घर नाही, एक विमा नाही, शिक्षण नाही, वसतिगृहाची व्यवस्था नाही. कित्येक वर्षापासून ही सगळी व्यवस्थेतून आम्ही पाहतोय या सगळ्या हिंदू मेंढपाळांच्या प्रचंड अडचणी दिवसांदिवस समोर जावं लागतं. दुसरं पीक कर्जाच्या बाबतीत घोषणा केल्या, पण त्या पोकळ ठरतं की काय अशी अवस्था आहे. जर ही घोषणा केली त्याचं स्पष्टीकरण कोणत्या वर्षातलं कर्ज माफ करणार, त्या हिंदू शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणार का तुम्ही? वरते हिंदुत्ववादी सरकार आहे, खाली पण हिंदुत्ववादी सरकार आहे. आणि मग अशामध्ये बटेंगे तो हिंदू किसान मरेगा क्या, अशा प्रकारचे प्रश्न आता आम्हाला चिन्ह होते निर्माण होता आहे. अगर इस देश में रहना होगा तो हिंदू किसान हिंदू मेंढपाळ बोल के रहना पडेगा, अशा प्रकारची व्यवस्था आता इथं आलेली दिसतंय. आणि म्हणून जर तुम्ही कर्जमाफी करायची असेल तर कोणत्या वर्षातली करणार हे सांगितलं पाहिजे सरकारनं. आणि आता तुम्ही ह्या घोषणा केल्यामुळं काय झालं का, कर्ज वसुलीचे दिवस आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या शेवटच्या 31 मार्चपर्यंत तर तुम्ही कर्ज भरलं नाही तर 6% व्याजमाफी आमच्या शेतकऱ्याला, हिंदू शेतकऱ्याला भेटणार नाही. हा हिंदू बांधव शेतकरी जो आहे तो पुन्हा आत्महत्या करत, म्हणजेच बटेंगे तो हिंदू किसान कटेंगे, अशी एकंदरीत व्यवस्था या देशाच्या हिंदू शेतकऱ्याची होणार आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी हा मोर्चा आहे. बच्चू कडू जे आंदोलन होते संपूर्ण राज्यात म्हणजे वेगळ्या वळणावर होते, आज बच्चू कडू जे आहे निवडणुकीनंतर पहिल्यांदा आंदोलनासाठी उतरत आहे. हे आंदोलन आमच्या रक्तातच आहे. मी मंत्री असताना हे आंदोलन केलं. या 5 वर्षात सत्तेत होतो तरी 15 आंदोलन आमच्या नावावर आहे. त्याच्यानं ह्या रक्तातला गुण आहे. जे हक्काची लढाई आम्ही लढत असतो, जाती धर्माच्या नावावर आम्ही कधी समोर जात नाही. परंतु व्यवस्था तसे नेऊन टाकते म्हणून ह्या आंदोलनाची सुरुवात आम्ही आता करतो आहे. आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून राजकारण न करता, पोलिसाचा दबाव न टाकता या मागणीकडे गरजेनुसार लक्ष द्यावं. आणि मग दडपशाही झाली तर मग त्याचे परिणाम मात्र उलटे होईल. सरकारने जर मागण्या मान्य केल्यानंतर काय नेमका इशारा असणार आहे? आता इशारा देऊन नाही, आम्हाला आता हजर झालो, सरकार काय विचार करते माहीत पडतं. नाही झालं तर आम्ही टप्प्याटप्प्यानं आंदोलनाचं स्वरूप बदलू. हे होते बच्चू कडू. टप्प्याटप्प्यानं आपलं आंदोलनाचे स्वरूप बदलू अशी भूमिका आहे बच्चू कडूंनी दिली आहे. अमर गटारे, साम TV, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.